चला तर मित्रांनो, आता अधिक मास संपत आलाय. त्यानिमित्ताने आम्ही ठरवलेलं की आमच्या कुलदैवतांचा आम्ही अभिषेक करणार आहोत. सो बघूया आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये काय काय घडतंय. आज रविवार आहे. अभिषेकाच्या निमित्ताने आई मला सकाळी लवकर उठवलं आणि उठायलाच लागलो. मला रात्री खूप कमी जेवलेलो, त्यामुळे मला भूक लागलेली सकाळ सकाळ. मस्त नैवेद्यासाठी पुरणपोळ्या केलेल्या, त्याच्यातूनच एक खाल्ली आणि निघालो आमच्या देवाऱ्यात जायला. खरं तर आमचं हे अभिषेकाचं बऱ्याच दिवसांपासून चाललंय, त्यासाठी आम्हाला अधिक महिना खूप उत्तम वाटला म्हणून आम्ही आताच करून टाकला. उपवास पकडून आमचे 5 रविवार झालेत आणि जवळपास 40 ते 50 दिवसांपासून मी काही नॉनव्हेज वगैरे खाल्लं नाही. अभिषेक माझ्या हस्ते होत असल्याने इकडे शूटिंगसाठी कोण नव्हतं, त्यामुळे जास्त काही क्लिप्स घेतल्या नाही. सगळे जे देवाचे टाक आहेत त्याच्यावर पंचामृताने अभिषेक करून आम्ही स्वच्छ पुसून त्याची पूजा करून घेतली. आणि आमचे जुने शेजारी जयेश काकांची पूजा एकदम टापटीप आणि पद्धतशीरपणे असते, यात काही वादच नाही. मरणाचं गरम होत होतं सगळीकडे, ऑलमोस्ट हीच कंडिशन आहे. कधी पाऊस पडतोय असं झालंय. गरमीमुळे रात्रभर झोप येत नाही, त्यामुळे काय करणार, मग रात्रभर एकच उपाय, गाणी बोलत राहायचे. घरी आलो आणि बटाट्याची भाजी बरोबर जेवून घेतलं. आज मी लिटरली असा विचार केलेला की माझ्या 4 ते 5 व्हिडिओ पेंडिंग आहेत एडिटिंगच्या, सो मी आज त्या करून घेईन. पण कसलं काय, रविवार असला की घरामध्ये असं वाटतं की आराम करावा, म्हणून काय नाही, रील स्क्रोल केल्या आणि फक्त 1 तासाच्या झोपेनंतर रविवार ऑलमोस्ट संपला होता. आई बोलते मला कधीतरी आराम दे, त्यामुळे मी पप्पांना लावलं लसूण सोलायला आणि मी गेलो पनीर क्रिस्पी बनवायला. एक आयटम जरी बनवायचा झाला तरी मरणाचा पसारा होतो ओट्यावर, बट जो पदार्थ झालाय ना तो एकच नंबर झालाय. तुम्ही आवाज ऐका. पनीर क्रिस्पी तर झाली आहे माझी, पण मी इकडे स्टीम झालोय. त्याचं काय, बॉईल झालेलं पूर्ण उकडलोय. नको नको होतं यार गरमीमध्ये. असो, मी जेवून घेतो, तुम्ही पण या जेवायला. बोललो ना झोप येत नाही रात्रभर, मग हे करत असतो आणि करताना हे सगळं असं होतं. आणि कम्पेअर्ड टू दुसऱ्या खोल्या, माझ्या खोलीमध्ये एवढं जास्त गरम होतं ना की विचारूच नका. नेक्स्ट लेवल एकदम. रात्रीचे 3 वाजलेत आणि मी चाललोय आंघोळ करायला. तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मोबाईल आधी बंद करतो, स्टोरेज नाही ना.